माझ्या हाताला किती भाजले ना पहिलं बघा, इतकं भाजले माझ्या हाताला, इस्त्री भाजली मला. काय सांगू तुम्हाला, सध्याला माझं अजिबात स्वतःवर लक्ष नाही आहे. सारखं इतकं कामात मी स्वतःला गुंतून घेतले ना, एक झालं की एक झालं की एक झालं की एक काम, खूप सारे काम करण्यामुळं मला अजिबात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. मग म्हटलं चला स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. तब्बल 3.5 महिने झाले मी शिवानीच्या लग्नाला ॲब्रोज केलेलं आहे. त्यानंतर अजून ॲब्रो केले नाहीत. मग ॲब्रोज करायला गेले होते. मग तिथं गेलो मॅडमला म्हटलं, मॅडम लई हेअर लॉस होतो माझा आणि केसांना खूप फाटे फुटलेले आहेत. तर मॅडम म्हटल्या चला मग तुम्ही हेअरकट करून घ्या. आता हेअरकट करायचं म्हटलं पहिले हेअर वॉश केले पाहिजे. मग छान शॅम्पू लावला त्यांनी, परत लई कंडिशनर आमकं ढमकं फालणं बिस्तानं लई काय काय लावलं. माझे वॉश केले आणि त्यानंतर हेअरकटला सुरुवात झाली. मॅडम खूप छान त्यांनी हेअरकट केलेला आहे माझा, जो तुम्हाला दिसेल. आणि तिथले स्टाफही तितका छान आहेत. आता दुसरं सांगायचं म्हटलं तर मॅडम स्नेहल मॅडम आहेत, त्यांची आय डी मी मेन्शन करते. आणि एरियाचं नाव सांगायचं म्हटलं तर मॅजेस्टिकमध्ये पाटील कट्ट्याच्या शेजारी यांचं सलून आहे, द अवेन्यू सलून, तरोडे वस्ती. तिथं तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि मी काही कोलॅबोरेशन म्हणजे प्रॉपर याचं काही पैसे वगैरे घेतलेले नाही आहेत. मी पर्सनली ह्याचे हेअरकटचे पैसे दिलेले आहेत बरं का, त्यामुळे हे कोलॅबोरेशन वगैरे नाही आहे. माझा पर्सनल अनुभव चांगला आहे. तुम्ही नक्की तिथं जाऊन हेअरकट करू शकता. आणि हा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमधला आहे. तुम्हाला हेअरकट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि मेन म्हणजे यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय संताजी मंडळी, बाय.